विथ राजश्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण दक्षिण भारतीय डोसा आणि मसालेदार बटाटे भाजीची रेसिपी पाहणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला डोस्याचे पीठ कसे तयार करायचे ते सांगते। मी एक दिवस तांदूळ 2 पेले स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले। दुसऱ्या दिवशी सकाळी मी तांदूळ बारीक करून घेतले। त्याच्या अगोदर मी 2 तास डाळ भिजत घातलेली, मेथीदाणे आणि उडदाची डाळ 1 वाटी, पोहे 1 वाटी आणि छोटा चमचा मेथीदाणे आणि डाळ 2 तास अगोदर भिजवले। पोहे का 10 मिनिटात भिजतात, मग ते बारीक करण्याच्या अगोदर पोहे भिजवले आणि सगळं मिश्रण बारीक करून मिक्सरवर घेतले आणि दिवसभर मी 5-6 तास ते पीठ भिजायला ठेवले। आता आपण त्याचे पीठ कसं भिजले ते पाहूया। बघू शकता तुम्ही, पीठ फुगून असं वर आलेलं आहे। बघू शकता इथं पीठ अर्धा डबा होता, ते फुगून वर आलेलं आहे, डबा भरत आलेला आहे फुगून। आणि इथं मी बटाटोची रेसिपीचे तयार केलेलं आहे। 4 बटाटो उकडून घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने आणि भाजीसाठी 2 चमचे तेल, चवीपुरतं मीठ, हळद, जिरं, मोहरी। सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया, नंतर डोसे बनवून घेता येतात। बटाटे सोलून आता चिरून घेतलेले आहे बारीक बारीक। आता आपण गॅस चालू करून कढई तापवून घेऊ आणि इकडे आपला डोस्याचा तवा पण तापत घेऊ। बटाटे भाजीला तेल जरा जास्त लागतं। आता आपण पिठामध्ये ह्या मीठ घालून घेऊया। बटाटे भाजीवर पण बटाट्यावर मीठ घालून घेऊया। तेल तापले आपलं, जिरा मोहरी टाकून घ्या। जिरा मोहरी तडतडले की मिरच्या टाकायच्या। आपला तवा इकडे गरम झालेला आहे, जरा बारीक करते गॅस। कढीपत्ता टाकू, कांदा टाकू, कोथिंबीर, कांदा भाजत आल्यावर टाकलं तर चालते, किंवा बटाटे भाजी तयार झाल्यावर पण वरण टाकले चालते। पिठामध्ये थोडी साखर घातली तर पण आणखी जरा चव येते डोस्याला। बटाटे भाजीमध्ये पण थोडी साखर घालायची। जरा बारीक करायचा कांदा, चांगला गोल्डन झाला की मी पिठामध्ये थोडी साखर घालते। बटाटे भाजीमध्ये पण साखर थोडी घालते, त्याने बटाटे भाजीला चांगली चव येते।
इकडे तवा पण आपलं तापलेलं आहे. पाणी तेल शिपडून नंतर पाणी आपला कांदा भाजतो. आपण हळद टाकून घेऊ. कोथिंबीर टाकायची, थोडी वरण टाकायची, थोडे त्यात टाकायचे कढईमध्ये. आणि आता बटाटो त्यामध्ये ओतायचे. बघू शकता तुम्ही बटाटो भाजीला छान कलर आलेला आहे. आता आपली बटाटो भाजी तयार आहे. आता आपण डोसे बनवायला घेऊया. आता आपण बटाटो भाजीचा गॅस बंद करूया आणि आता डोशाचा गॅस मोठा करून डोसा घालूया. त्यावर तेल सोडायचं. कढईने तेल सोडल्यामुळे डोसा आपला तसं थोडं पाणी त्याच्यावर झाकून घ्यायचं. ताट गॅस मिडियम ह्याच्यावर ठेवायचं. आपण आता ताट काढून बघूया डोसा आपला तयार झाला का. बघू शकता तुम्ही डोसा आपला तयार झालेला. बघू शकता डोसा कसा उचलून राहिलेला आहे तो. तुम्हाला असं उलट करून लावतो. बघा किती क्रिस्पी कलर आला आहे तो. कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला आता दाखवते ताटामध्ये घेऊन. तयार आहे आपला डोसा. बटाटा भाजी बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.